नमस्कार. झेपमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात झेप नवे पर्व नवी दिशा. बातमी आहे संत नामदेव महाराज समाधी संजीवन सोहळा उत्साहात साजरा. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाहू जगी म्हणत संपूर्ण विश्वाला ज्ञानप्रबोधन करणाऱ्या संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 676वा संजीवन समाधी सोहळा पुण्यामध्ये दक्षिण विभागाकडून अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन विभागाच्या प्रमुख आणि ज्येष्ठ लेखिका श्यामला घोणसे यांनी प्रवचनाद्वारे उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, तर कांतीलाल भस्मे आणि सहकाऱ्यांनी अभंगवाणीद्वारे कार्यक्रमामध्ये रंगत आणली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहनराव गाढवे होते, तर नगरसेविका स्मिता वस्ते यासह समाजातील सर्व क्षेत्रातील बांधव मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते. पसायदान आणि महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. नगरसेविका स्मिता वस्ते आणि सहकारी. त्यांचा जन्म कुठं झाला, आपण त्या समाजामध्ये जन्मलं आणि त्या कुळाच्या मध्ये जन्मल्यानंतर एक केवढं भाग्य आहे आपलं, आणि ते भाग्य आहे म्हणूनच आपण सर्वजण एकत्र एका माळेमध्ये ओवलेलं गेलेलो आहे. आणि त्याचे आपले संत नामदेव जे आहेत त्यांचे आचरण हे जर तुम्ही सर्वांनी केलं, आचरण हे फक्त एक नुसती कृती नाहीये, हा त्यांच्यावरती आपला असलेला भाव आहे ना, तो आहे की त्यांच्या चरणी आपण नतमस्तक होतो. आणि पुढच्या पिढीला हे जे देणं आहे हेच मला वाटतं की जे काही म्हणजे पुण्यतिथी असू दे किंवा जयंती असू दे, जी संतांची करायची त्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही त्यांनी जे त्यावेळेस कार्य केलं, कारण का त्यावेळेस आजच्यासारखं सहज सुलभ जीवन नव्हतं, परंतु ज्या काळामध्ये त्यांनी ते जीवन त्यांनी अंगीकारलं ते आपण नुसतं पाहणं आणि ते एक ओवी म्हटलं तर एक तरी ओवी अनुभवावी. तर असं जरी तुम्ही एक एक मुलांवरती असे संस्कार घडवले तर मला वाटतं की हे जे तुम्ही सगळे गाढवे करतायत आमचे, असं काकांना खरं चालण्याची पण खरं परमेश्वराने नामदेव महाराजच त्यांना ती ताकद देतात. नाहीतर खरं आरोग्य चांगलं राहणं हे खरंच परमेश्वराची देणगी असते. पण मनापासून समाजासाठी काहीतरी करायचं, समाज बांधवांना एकत्र आणायचं. आज 80-85 वर्षाचे इथे जेव्हा ज्येष्ठ आहेत तर मी म्हणेन की तेच खरे तरुण आहेत आणि त्यांनीच समाजाला बांधून ठेवलेलं आहे. तर खरंच त्यांना आपण नतमस्तक त्यांच्या चरणी होऊ. आज या इथल्या काही जरा वेगळे चेहरे बघितले. ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न राजसा, माझी निष्ठुतासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण, जयामुखी नाम पांडुरंग. संत शिरोमणी नामदेव महाराज की जय.